Hello students, this is another video lecture of standard 11th subject chemistry, lesson number 10, states of matter, lecture number 4. I am P.V. Susatkar from GE Societies, Sir Dr. M.S. Gosavi Junior College, Vidyanagar, Nasik. So let's begin. In today's video lecture, we are going to discuss the contents having absolute zero temperature and Charles law, Gay-Lussac's law, Avogadro's law, ideal gas equation, and are in different units. So let's go. See, absolute zero temperature and Charles law. What is absolute zero temperature? We will discuss here by observing this graph. Here is a graph which is having volume on y-axis and temperature on x-axis. So according to the Charles law, the volume V of the given mass of a gas at constant pressure is directly proportional to its absolute temperature T. Means V is directly proportional to T. V जर तुम्ही वाढवला, वॉल्यूम वाढवला तर टेम्परेचर वाढेल, वॉल्यूम जर कमी केलं तर टेम्परेचर कमी होणार. आता इथे बघा, नेक्स्ट इज ग्राफ ऑफ वॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस अगेन्स्ट टेम्परेचर आर प्लॉटेड at different constant pressure. These graphs at different constant pressures are known as isobars. So you have learned in the Boyle's law. तुम्ही बॉइल्स लॉ मध्ये शिकले आहात की इथे असे जे कर्व्स असतात, अशा ज्या लाईन्स असतात, त्याच्यावर तुम्ही इथे कुठेही गेल्या, आता फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली जर तुम्ही या ग्राफबद्दल बोलाल तर इथे तुम्ही या कुठल्याही पॉईंटवर गेले तर इथे तुम्हाला काय मिळेल, प्रेशर हे एकसारखं मिळेल, कॉन्स्टंट मिळेल. आणि या लाईनवर जर तुम्ही कुठलाही पॉईंट इथे कन्सिडर केला तर तिथे काय असेल, प्रेशर हे काय असेल, एकसारखं असेल, कॉन्स्टंट असेल कुठल्याही पॉईंटवर. तर असे जे ग्राफ असतात ज्याच्यामध्ये प्रेशर तुम्ही कॉन्स्टंट ठेवता त्यांना आपण म्हणतो आयसोबार्स. तर आपण एक आयसोथर्म शिकलो आणि इथे आपण आयसोबार्स हे शिकलेलो आहेत. सो हियर इफ आय एक्सटेंड, आता मी हे दोन वेगवेगळ्या प्रेशरवर हे गॅसेस आहेत, ठीक आहे, यांना मी आता एक्सटेंड केले. ओके, एक्सटेंड केलं म्हणजे काय की याच प्रेशरवर त्या गॅसचा वॉल्यूम आपण 0 पर्यंत जर नेतो आहे, 0 पर्यंत नेलं तर असं ऑब्झर्व झालं की त्यांचे प्रेशर जरी वेगवेगळे होते पण त्यांचा वॉल्यूम जेव्हा, त्या गॅसचा वॉल्यूम जेव्हा तुम्ही कमी केला तर ते अगदी या पॉईंटवर आले जिथे टेम्परेचर होतं -273.15 डिग्री सेल्सिअस. आणि यालाच आपण काय म्हटलं, 0 केल्विन. अँड हा जो पॉईंट होता -273.15 डिग्री सेल्सिअसला, यालाच आपण ओरिजिन म्हणतो केल्विन स्केलची, दॅट इज गिवन बाय 0K. आणि मग अशा प्रकारे इथे जेव्हा आपण 0 डिग्री सेल्सिअस म्हणतो तेव्हा ते टेम्परेचर केल्विनमध्ये किती असतं, 273.15 केल्विनमध्ये असतं. आणि अशा प्रकारे आपण इथे डिग्री सेल्सिअस आणि केल्विन ही स्केल आपण इथे डिस्टिंग्विश करू शकतो की ज्यावेळेस -273.15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर केल्विनवर ते किती असेल, 0 केल्विनवर असेल. आणि जेव्हा मी म्हणेल की 0 डिग्री सेल्सिअस आहे तर त्याचं केल्विन स्केलवर टेम्परेचर किती असेल, 273.15 केल्विन. नेक्स्ट, ऑन एक्स्ट्रापोलेशन ऑल ग्राफ्स intersect x-axis at temperature equal to -273.15 degree Celsius or 0 Kelvin. At this temperature, the volume of the given mass of a gas is absolute zero. The temperature -273.15 degree Celsius is the origin or 0 of Kelvin temperature scale. जे आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे की इथे 0 केल्विन इथे काय असतं, ओरिजिन असतं केल्विन स्केलचं.
0 केल्विन किंवा -273.15 डिग्री सेल्सियस. Next you have to solve this numerical. Here at 300 Kelvin a certain mass of a gas occupies 1 into 10 raised to power minus 4 dm cube volume. Calculate its volume at 450 Kelvin and at the same pressure. Given values here are T1 is equal to 300 Kelvin, V1 is 1 into 10 raised to power minus 4 dm cube, T2 is 450 Kelvin, and we have to find out V2. So you know that according to Charles law, V1 upon T1 is equal to V2 upon T2. Charles law ने आपल्याला सांगितलेलं आहे की हा जो फॉर्म आहे इक्वेशनचा तो वापरून तुम्ही इथे वेगवेगळा V2 काढू शकतो. सो V2 is equal to V1 into T2 upon T1. So after putting the values, that is 450 into 1 into 10 raised to power minus 4 upon 300. So we'll get here V2 is equal to 1.5 into 10 raised to power minus 4 dm cube. This is the final answer of this numerical. This is one of the numerical based on the absolute 0 or Kelvin scale. So problem is, what temperature on the Celsius scale corresponds to 350.15 Kelvin. Now you are given here temperature in Kelvin and you have to convert it into Celsius. It is a very basic problem, numerical. So solution is, let x be the temperature of the on the Celsius scale. Celsius scale वरचं जे काही टेम्परेचर आहे ते आपण x घेतलं. That corresponds to 350.15 Kelvin. Now you have to convert this Kelvin into degree Celsius. Okay, so you have here केल्विन मधलं टेम्परेचर तुमच्याकडे आहे. मग आता तुम्ही कसं सॉल्व करणार की टी के कॅपिटल टी के इज इक्वल टू टी डिग्री सेल्सियस प्लस 273.15. देन 350.15 Kelvin is equal to x degree Celsius plus 273.15. Now we will take x degree Celsius on the left hand side of equals to and 350 on the right hand side. We get here the final answer, that is 77 degrees Celsius. It is very easy problem, you can solve it very easily, but this is very basic, you have to know this. Now another law we are going to discuss today is Gay-Lussac's law. Again we will discuss this with the help of this graph. What happens here, see, statement of Gay-Lussac's law is very important. At constant volume, pressure P of a fixed amount of a gas is directly proportional to its absolute temperature, that is capital T. Gay-Lussac's law काय सांगतो तुम्हाला की at a constant volume प्रेशर जे आहे ऑफ अ फिक्स्ड अमाउंट ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इथे बघा तुम्ही ग्राफमध्ये बघू शकता आता की सरळ सरळ इथे टेम्परेचर जे आहे हे केल्विन स्केलवर घेतलेलं आहे अगेन्स्ट प्रेशर, आणि तुम्हाला इथे वेगवेगळे ग्राफ वेगवेगळ्या लाईन्स दिसत आहेत ज्या वेगवेगळ्या वॉल्यूमवर घेतलेले आहेत. म्हणजे जसं आपण मागे बघितलेलं आहे की ही जी लाईन आहे याच्यावर कुठेही तुम्ही गेले तर त्याचं वॉल्यूम काय असेल, सारखंच असेल. आणि या टाइप ऑफ दिस ग्राफ इज कॉल्ड ॲज आयसोकोर. ओके, आयसोकोर, आयसोथम, आयसोबार अँड दिस इज आयसोकोर. आयसोकोरमध्ये वॉल्यूम काय असतो, कॉन्स्टंट असतो. आता इथे तुम्ही बघू शकता की मॅथमॅटिकली जेव्हा आपण हे एक्सप्रेशन सॉल्व करतो तेव्हा आपण इथे एक लक्ष द्या की हे जे V1 आहे हे कमी आहे V2 पेक्षा आणि V2 इज लेस दॅन V3, V3 इज लेस दॅन V4. मीन्स V4 जो आहे याचा जो V4चा जो वॉल्यूम आहे हा काय आहे, सगळ्यात जास्त आहे. आणि दिस इज द
0 origin of temperature, Kelvin scale. Now mathematically the law can be expressed as P is directly proportional to T. मग मी असं पण लिहू शकते की P is equal to K3 upon T. If I remove the proportionality sign and I put the equal to sign, I can write it as K3 T. So I can also rearrange this equation as P upon T is equal to constant, but when at constant volume and M. Okay, then I can write it as P upon T1 is equal to P upon T2 is equal to P upon T3, which is also K3 is equal to constant. This is explained by Gay-Lussac's law that P upon T is constant. The another law we are going to see here is Avogadro's law. You have seen this in the chapter number 1. तुम्ही याच्या अगोदर Avogadro's law बघितलेला आहे चॅप्टर नंबर 1 मध्ये. आता Avogadro's law is very simple. The statement of Avogadro's law is at constant temperature and pressure equal volumes of gases contain equal number of molecules. कुठलाही गॅस घ्या तुम्ही, N2 घ्या, N3 हायड्रोजन घ्या, ऑक्सिजन घ्या, त्यांचं जर तुम्ही वॉल्यूम इक्वल वॉल्यूम घेतलं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे काय असतील, इक्वल असतील. दिस इज स्टेटेड बाय Avogadro's law. Now we will see the explanation. The volume V of the gas is directly proportional to the number of molecules at constant pressure and temperature. Number of molecules here I can write number of moles into Avogadro's number. Now Avogadro's number is constant here, that is 6.022 into 10 raised to power 23. So V is directly proportional to N at constant temperature and pressure. म्हणून Avogadro's law आपल्याला काय सांगतं की V is directly proportional to N, that is volume is directly proportional to the number of moles, number of molecules. म्हणजे तुम्ही इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर वाढवले तर वॉल्यूम ऑब्वियसली वाढेल, आणि जर वॉल्यूम कमी केला तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय होतील, कमी होतील. मग आपण इथे मध्ये प्रोपोर्शनॅलिटी साइन काढली आणि इक्वल्स टू ची साइन टाकली आणि आपण काय मिळवलं इथे की V is equal to K4N. I can write this as V upon N is equal to constant at constant temperature and pressure. This is stated by Avogadro's law. Now, hence, Avogadro's law can also be stated as at constant temperature and pressure, the volume of gas is directly proportional to the number of moles of gas present. I have explained this you कि at constant temperature and pressure equal volumes of gases contain equal number of molecules. Now we will see another topic, that is ideal gas equation. First we will see the statement. The equation which gives the simultaneous effect of pressure, temperature and number of moles on the volume of the gas is called ideal gas equation. आता या इक्वेशन मुळे तुम्हाला काय कळतं की एक पर्टिक्युलर वॉल्यूम आहे गॅसचा, त्याच्यावर ॲट ए टाइम एकाच वेळी प्रेशर, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्सचा काय इफेक्ट होतं हे तुम्हाला कोण सांगेल, आयडियल गॅस इक्वेशन. Now ideal gas equation is obtained by combining Boyle's law, Charles law and Avogadro's law. तुम्ही जेव्हा हे तीनही लॉ कंबाईन करता तेव्हा तुम्हाला इथे आयडियल गॅस इक्वेशन ऑब्टेंड होतं. आता बॉयल्स लॉमुळे तुम्हाला काय समजलेलं आहे इथे बघा. बॉयल्स लॉमुळे तुम्हाला V is inversely proportional to pressure. V is inversely proportional to pressure. When
when T and N are constant, temperature and number of moles are constant. हे दिलं तुम्हाला बॉइल्स लॉने. त्याच्यानंतर सेकंड बघा, अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉने तुम्हाला काय दिलं आहे की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर वेन P and N आर कॉन्स्टंट. आणि ॲव्होगॅड्रोज लॉमुळे तुम्हाला काय समजलं की V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स वेन P and T मीन्स प्रेशर अँड टेम्परेचर आर कॉन्स्टंट. इथे बघा तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी जी साईन आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला सगळीकडे व्हॉल्यूम आहे आणि इथे फक्त या ज्या क्वांटिटीज आहेत राईट हँड साईडच्या त्या बदललेल्या आहेत. इथे व्हॉल्यूम जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशरच्या, इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरच्या आणि इथे पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ मोल्सच्या. म्हणून आपण आता इथे असं म्हणू शकतो now combining the relation 1, 2 and 3 we get V is proportional to NT upon P. We can also write it as, if we remove the proportionality sign जर काढली तर आपण असं म्हणू शकतो की NRT upon P. आता इथे R जो इन्सर्ट केला आहे, व्हॉट इज R? R इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी और it is also called as gas constant. So I can write this above equation as PV is equal to nRT. Now what is P here? So this is the general equation, gas equation, where P is pressure of gas, V is volume of gas, N is number of moles, R आहे gas constant आणि T इथे आहे absolute temperature. The equation PV is equal to nRT is called as ideal gas equation. Now you have to remember this equation, that PV is equal to nRT is called as ideal gas equation, which gives relationship between properties of gases, pressure, volume, temperature and number of moles. Now next point is R in different units. So R is a gas constant, we know that. R ची जी व्हॅल्यू आहे ती अकॉर्डिंगली बदलते. आपण जसं इथे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स हे ज्या युनिटमध्ये घेतो त्याप्रमाणे इथे व्हॅल्यू ऑफ R जी आहे किंवा युनिट ऑफ R जे आहे ते काय होतं, चेंज होत जातं. मग आपण वी कॅन राईट हिअर ॲट STP मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. जेव्हा आपण घेतो तेव्हा प्रेशर काय असतं, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर की P इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फियर, T इज 273.15 Kelvin, N is number of moles, that is 1 mole, and V is 22.414 liters. Hence R is equal to 1 atmosphere into 22.414 liter upon 1 mole into 273.15 Kelvin, which gives 0.0821 liter atmosphere mole 1 inverse Kelvin 1 inverse. ओके, K 1 inverse. हे कधी झालं, जेव्हा तुम्ही STPला घेतलं प्रेशर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स, तेव्हा आरची जी युनिट आहे ते काय आलं, लिटर ॲटमॉस्फियर, मोल 1 इन्व्हर्स, के 1 इन्व्हर्स. इथे लिटर म्हटल्यावर आपण DM³ पण घेऊ शकतो. मग ते काय होईल की 0.0821 DM³ ॲटमॉस्फियर मोल 1 इन्व्हर्स K 1 inverse. Now value of R in CGS unit. CGS युनिटमध्ये आपण जेव्हा आपण बघतो याची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू, तर इथे आपण सरळ काय घेतो की P इज इक्वल टू HPG, वेअर H इज द हाईट ऑफ मर्क्युरी इन बॅरोमीटर, P इज द डेन्सिटी ऑफ मर्क्युरी अँड G इज द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सो Hची व्हॅल्यू टाकली, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू टाकली, त्याच्यानंतर आपण
डेन्सिटीची व्हॅल्यू टाकली, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स, देन टेम्परेचर. अगेन द इक्वेशन इज सेम. वी हॅव टू फाइंड द युनिट ऑफ gas constant, that is R. We get the final answer, that is 8.314 into 10 raised to power 7 erg K 1 inverse mole 1 inverse. ही झाली व्हॅल्यू R ची CGS युनिटमध्ये. आता आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ती पुढे कशी कामी पड. व्हॅल्यू ऑफ R इन जूल्स. आपण मागे बघितलं तसं आता व्हॅल्यू R ची जूल्समध्ये कशी येणार. 1 जूल म्हणजे किती. 1 जूल इज इक्वल टू 10 raised to power 7 ergs. So we can write here R is equal to 8.314 into 10 raised to power 7 divided by 10 raised to power 7. That is equal to 8.314 joules K 1 inverse mole 1 inverse. Again value of R in calories. जेव्हा आपल्याला गॅस कॉन्स्टंट हा कॅलरीजमध्ये काढायचा असेल, so I can write here 1 calorie is equal to how much. 1 calories is equal to 4.184 joules. So R is equal to 8.314 divided by 4.184 is equal to 1.987 calories K 1 inverse mole 1 inverse. So these are the values of R in different units, which is necessary to you for solving the numericals. So this is all about today's lecture. The remaining part of this chapter we will see in the upcoming videos. So for now, thank you.